नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत SYBAचा सेमिस्टर 3चा सायकोलॉजी ऑफ पर्सनल रिलेशनशिप म्हणजेच व्यक्तिगत नातेसंबंधाचे मानसशास्त्र याचे IMP प्रश्न आज या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. मागच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसं असणार आहे. त्यातला पहिला प्रश्न होता रिकाम्या जागा. तर मग त्या रिकाम्या जागांसाठी IMP प्रश्न काय येऊ शकतात आपल्या सिलेबसमधून ते मी इथे देण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे. रिकाम्या जागा भरा, 12 गुण असणारे, प्रत्येकी 1 मार्क्स एका प्रश्नाला असणार आहे. पहिला प्रश्न आहे, घनिष्ठ नातेसंबंधाचे एक वैशिष्ट्य म्हणजे डॅश डॅश. तर इथे उत्तर देखील दिलेले आहे मी. घनिष्ठ नातेसंबंधाचे एक वैशिष्ट्य म्हणजे विश्वास, ट्रस्ट. नेक्स्ट दुसरा प्रश्न, साम्य, पूरकता व विरोधी आकर्षण हे घटक डॅश डॅश करतात. तर साम्य, पूरकता व विरोधी आकर्षण हे घटक नातेसंबंध काय करतात? निर्माण करतात. प्रश्न क्रमांक 3, पालकांशी प्रारंभीचे अनुभव व संलग्नतेचे प्रकार याचा परिणाम डॅश डॅशवर होतो. तर त्याचं उत्तर आहे, पालकांशी प्रारंभीचे अनुभव व संलग्नतेचे प्रकार याचा परिणाम व्यक्तीच्या नातेसंबंधांवर होतो. प्रश्न क्रमांक 4, सामाजिक देवाणघेवाण सिद्धांतानुसार नातेसंबंधात डॅश डॅश व डॅश डॅश असतात. सामाजिक देवाणघेवाण सिद्धांतानुसार नातेसंबंधात काय असतं? बक्षिसे व खर्च असतात. प्रश्न क्रमांक 5, वैवाहिक व भावंडांचे नाते हे डॅश डॅशमध्ये मोडतात. तर त्याचं उत्तर आहे, वैवाहिक व भावंडांचे नाते हे कौटुंबिक नात्यामध्ये मोडतात. नेक्स्ट प्रश्न, नातेसंबंधातील संघर्षास कारणीभूत घटना म्हणजे डॅश डॅश. तर त्याचं उत्तर आहे, नातेसंबंधातील संघर्षात कारणीभूत घटना म्हणजेच टीका. नेक्स्ट, वक्ता, श्रोता, तंत्र हे डॅश डॅशसाठी उपयुक्त ठरते. तर त्याचं उत्तर आहे, वक्ता, श्रोता, तंत्र हे आंतरवैयक्तिक संघर्ष हाताळण्यासाठी उपयुक्त ठरते. नेक्स्ट, मत्सर, खोटेपणा, विश्वासघात हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. उत्तर आहे, मत्सर, खोटेपणा, विश्वासघात हे नातेसंबंधातील समस्यांचे उदाहरण आहे. नेक्स्ट, देवाणघेवाण नातेसंबंध व सामुदायिक नातेसंबंध यामध्ये डॅश डॅश फरक असतो. देवाणघेवाण नातेसंबंध व सामुदायिक नातेसंबंध यामध्ये कर्तव्य भावना किंवा अपेक्षा यांचा फरक असतो. नेक्स्ट, गुंतवणूक मॉडेल हे डॅश डॅशशी संबंधित आहे. गुंतवणूक मॉडेल हे नातेसंबंधातील बांधिलकीशी संबंधित आहे. नेक्स्ट, आयुष्याच्या विविध टप्प्यातील डॅश डॅश या नात्यात बदल घडतो. आपण सगळेच अनुभवतो ना, पहिल्यापासून लहानपणापासून अनुभवत आलो तर आपण ह्या गोष्टी. उत्तर आहे, आयुष्याच्या विविध टप्प्यातील मैत्री, फ्रेंडशिप या नात्यात बदल घडतो. नेक्स्ट, क्षमाशीलतेमुळे नातेसंबंधातील डॅश डॅश कमी होतात. तर क्षमाशीलतेमुळे नातेसंबंधातील तणाव व ताण कमी होतो. बरोबर ना? एखाद्या व्यक्ती चुकीचं वागलं तर आपण त्याचा राग घेऊन बसतो आणि त्याचा त्रास आपल्यालाही होतो आणि समोरच्याही व्यक्तीला होतो. जीवन हे खूप सुंदर आहे. आपण माणूस आहोत, समाजशील प्राणी आहोत. एकमेकांच्या चुका पदरात घेऊन क्षमाशील राहून आपण छान वागलं पाहिजे एकमेकांशी. आलं लक्षात? परिस्थिती व्यक्तीला बदलवत असते. व्यक्ती कधीच चुकीची नसते, तर परिस्थिती तिला चुकीची कर्म करायला लावतं किंवा त्याच्या हातातून चुकीचं कर्म घडतं. आणि तो किंवा ती असं का वागले हे जाणून घेऊन मग आपण राग धरावा. आलं लक्षामध्ये? नेक्स्ट, परस्पर सापेक्षतेमुळे नातेसंबंधात आधार व जवळीक काय होते? तर परस्पर सापेक्षतेमुळे नातेसंबंधात आधार व जवळीक वाढते. नेक्स्ट, सामाजिक देवाणघेवाणीतील नातेसंबंध टिकवण्यासाठी डॅश डॅश खर्चापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. सामाजिक देवाणघेवाणीतील नातेसंबंध टिकवण्यासाठी बक्षिसे खर्चापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. बक्षीस म्हणजे काय बाळांनो? गिफ्ट. एखाद्याचा बड्डे असेल काय. नेक्स्ट,
समानता, परस्पर आदर आणि विश्वास यामुळे काय होतं तर नातेसंबंधातील संतुलन निर्माण होतं. नेक्स्ट, जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये डॅश डॅशचे स्वरूप बदलते राहते. तर जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये काय होते मित्रत्वाचे स्वरूप बदलत राहते. नेक्स्ट, नातेसंबंधातील तणाव हाताळण्यासाठी डॅश डॅश हा प्रभावी मार्ग आहे. मगाशीच तुम्हाला मी म्हटलं की नातेसंबंधातील तणाव हाताळण्यासाठी क्षमाशील राहणं हा प्रभावी मार्ग आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूया आपण. आंतरवैयक्तिक संघर्ष सोडवण्यासाठी वाटाघाटी व समायोजन या पद्धती काय होतात उपयुक्त ठरतात. अशा पद्धतीने हा आपला छोटासा प्रश्न इथे देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तर छान पद्धतीने अभ्यास करा आणि पेपरला सामोरे जा. तुम्हाला परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा.